कोल्हापुर में हाईकोर्ट की बेंच की मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मोर्चा निकाला है। मनसे कार्यकर्ताओं ने दसरा चौक पर जोरदार प्रदर्शन किया और अपनी मांग को लेकर जमकर नारेबाजी की। कोल्हापुर में हाईकोर्ट बेंच की मांग लंबे समय से लंबित है। मनसे ने अब इस मुद्दे पर आंदोलन तेज कर दिया है। आज दसरा चौक पर मनसे कार्यकर्ताओं ने जोरदार प्रदर्शन किया और सरकार से जल्द हाईकोर्ट बेंच स्थापित करने की मांग की। कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांग पूरी नहीं हुई तो उग्र आंदोलन करेंगे। गेली 40 वर्षे या कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील नागरिक, पक्षकार आणि वकील संघटना या कोल्हापूरमध्ये लढा देत आहेत। या शासनाला का जाग येत नाही हेच काही समजत नाही, कारण की आपल्यापेक्षा इंग्रज हुशार आहेत। कारण की स्वातंत्र्यपूर्व काळात या कोल्हापूरमध्ये इंग्रजांचं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी होतं, इंग्रजांचं हायकोर्ट या कोल्हापूरमध्ये होतं, पण या शासनाला कोल्हापूरचं महत्त्वाचं काय समजण्यात आले। माझं तर असं मत आहे की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी डायरेक्ट या वकिलांनी चालू करावं, त्याशिवाय या कोल्हापूरला न्याय मिळणार नाही। आज कोल्हापूर हा शासनाला महसूल गोळा करून देणारा राज्यातला 2 नंबरचा जिल्हा आहे आणि आज ही शासन म्हणते 500 आणि 700 कोटी आणायचे कुठले। तर मला असं म्हणायचं आहे की जर कोल्हापूर जर तुम्हाला एवढा महसूल देत असेल तर कोल्हापूरचा प्रत्येक प्रश्न तुम्ही प्राधान्याने सोडवला पाहिजे, मग तो हद्दवाढीचा असू दे किंवा खंडपीठाचा असू दे। आज जर खंडपीठ जर कोल्हापुरात झालं तर प्रामुख्यानं 6 जिल्ह्यातील जनतेला आणि नागरिकांना न्याय मिळणार आहे आणि हे खंडपीठ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे। आज या ठिकाणी पदवीधर मित्र माणिक पाटील सुळेकर या दसरा चौकात गेली 6 दिवस उपोषणाला बसले आहेत। त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही उग्र निदर्शने या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेले आहेत। आज 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू होत आहे। जर का या शासनानं या खंडपीठाप्रती येत्या 8 दिवसात जर काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार।